ची बिनविरोध निवड झालेली आहे आणि महासचिव म्हणून तर काय भावना आहे? मला या पदाचे काही देणे घेणे नाही, काय फरक पडत नाही मला. माझा एम तो नव्हताच की मला ह्या पदावरती जायचं आहे, की मला ते असेल तर मी काम करेल काय. मला एकच माहिती मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे, मी फुल्यांचा कार्यकर्ता आहे, मी शाहू महाराजांचा कार्यकर्ता आहे, मी शिवाजी महाराजांचा कार्यकर्ता आहे. देशातल्या कर्मचाऱ्याने, देशातल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्याने माझी एकमताने बिनविरोध निवड केली. मुळात ही संघटना कोणत्या मुद्द्यांवर काम करते? त्यांचे प्रमोशन असतील, त्यांचा बॅकलॉग असेल, त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला असेल, सर्वांगीण त्यांच्या हिताचं रक्षण करणं हे काम ही संघटना करते. पण जर ओपन कॅटेगरीचा व्यक्ती किंवा कर्मचारी आला तर त्याच्या संदर्भात तुम्ही कशी पावलं उचलतात? की एखादं काम माझ्याकडे SC STचं आलं आणि एखादं काम माझ्याकडे अप्पर कास्ट जनरल कास्ट कॅटेगरीमधल्या माणसाचं आलं, मी त्याचं काम पहिलं करतो. जर वडिलांनी स्थापन केलेली संस्था आणि तुम्ही त्यात आता सेक्रेटरी जनरल म्हणून कार्यरत आहात, देश पातळीवर कार्यरत आहात, काय भावना आहे? म्हणजे ज्या अवस्थेमध्ये माझ्या बापाने या संघटनेचा विचार केला त्याच्या भावनांना कुठे तडा जाऊ नये. पोस्टल कर्मचाऱ्यांना किंवा तरुणांना काय संदेश द्याल आणि काय सांगाल? कुठलाही शॉर्टकट हा नेहमी धोकादायक असतो. तुम्हाला काम करावंच लागेल. काम, काम आणि काम. कामयाबी उन्हें नहीं मिलती जिनके सपने बड़े होते हैं। कामयाबी उन्हें नहीं मिलती जिनके सपने बड़े होते हैं। कामयाबी तो उन्हें मिलती है जो हर हाल में जिद पे अडे होते. होय, या कवितेला खऱ्या अर्थाने पूरक उतरलेले जयराम जाधव. ऑल इंडिया पोस्टल SC ST एम्प्लॉई वेलफेअर असोसिएशनच्या महासचिव पदावर म्हणजेच सेक्रेटरी जनरल या पदावर त्यांची नुकतीच सर्वात महत्वाचं म्हणजे बिनविरोध निवड झालेली आहे. आज आपण त्यांच्याशी थेट वार्ता करणार आहोत. नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं थेट वार्ता या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सर तुमचं देखील आमच्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जय भीम. मी जयराम जाधव. सर, पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमची बिनविरोध निवड झालेली आहे आणि महासचिव म्हणून. सर, सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना थोडासा परिचय करून द्या. मी जयराम यशवंत जाधव. माझं मूळ गाव ढेणे, तालुका राजूर जिल्हा पुणे इथे आहे. माझं संपूर्ण शालेय जीवनापासूनचं आयुष्य हे मुंबईत गेलं. मुंबईमध्ये माझे शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षक सिद्धार्थ कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर मी पोस्टामध्ये 1995 साली रुजू झालो. 1995 साली रुजू झाल्यानंतर माझे वडील दरम्यानच्या काळात वारले होते आणि मला या खात्यात यावं लागलं. पर्यायानं मी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पोस्टाच्या या नोकरीकडे बघितलं. माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. नंतरच्या काळामध्ये SC ST असोसिएशन जी त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्थापन केली होती 1982 साली आणि देश पातळीवरती माननीय ब्रह्मपाल यांनी सुरू केली होती. पर्यायानं या संघटनेची मधल्या काळातली जी काय पडझड झालेली होती आणि जवळपास 27 डिव्हिजन त्या काळात कार्यरत होते. सगळ्याच डिव्हिजन जवळपास संपत चालल्या होत्या आणि 2005 साली मला एक संधी मिळाली. म्हणजे बदलापूरमध्ये एक ऑल इंडियाची सेंट्रल वर्किंग कमिटीची एक मीटिंग ठेवण्याचं मला एक संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये इथल्या महाराष्ट्र सर्कलच्या वतीनं मला डेप्युटी सर्कल सेक्रेटरी आणि त्यानंतर 2009 साली चेन्नई इथल्या ऑल इंडिया अधिवेशनामध्ये मी गेल्यानंतर माझ्यावरती जबाबदारी दिल्यानंतर सर्कल सेक्रेटरी पदाची मला सर्कल सेक्रेटरी म्हणून कल्याणमध्ये माझी निवड झाली. असा हा प्रवास आहे. त्यानंतर जवळपास 2009 ते 2026 पर्यंत मी सर्कल सेक्रेटरी म्हणून प्रवास केला आणि आत्ताच आपण सर्वांना कल्पना आहे 4 आणि 5 एप्रिलला अखिल भारतीय अधिवेशन नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथे झालं आणि त्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये देशाभरातल्या जवळपास 22 ते 23 सर्कल सहभागी झाल्या आणि हजारो कार्यकर्ते, हजारो टपाल कर्मचारी, SC ST असोसिएशनचे हजारो टपाल कर्मचारी हे उपस्थित राहिले आणि त्यामध्ये देशातल्या कर्मचाऱ्याने, देशातल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्याने माझी एकमताने बिनविरोध निवड केली. हा माझा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. सर, काय भावना आहे? म्हणजे आता जी बिनविरोध निवड झाली आहे त्यातल्या त्यात सेक्रेटरी जनरल म्हणून या पदावर तुमची नियुक्ती झालेली आहे. एकंदरीत भावना काय आहेत? काय वाटतंय?
नाही, भावना निश्चितच चांगली आहेत. याचं कारण मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे आणि माझा प्रवास मुळात बेरोजगार संघटनेतून झालेला आहे. त्यानंतर माझे मित्र राजेंद्र झेंडे, आम्ही दोघांनी सहप्रवास केला. आपणा सर्वांना कल्पना असेल, की आम्ही अत्यंत हलाखीचं आयुष्य दोघंही जगलो. त्यानंतर मग आम्ही दोघेही बेरोजगार असताना त्या बेरोजगारीच्या झळा आम्ही स्वतः भोगल्यात आणि ते करत असताना त्यालाही नोकरी लागली, मलाही नोकरी लागली. नंतर पोस्टात आलो आणि पोस्टात आल्यानंतर आज हा जो 25 वर्षाचा कालखंड आहे, म्हणजे माझ्या पोस्टातल्या असोसिएशनचा बोलतोय हां, नोकरीचा नाही. नोकरीचा तर माझा 30 वर्षाचा झाला. हा असोसिएशन 25 वर्षाचा कालखंड बघितल्यानंतर जेव्हा कॅलेडोस्कोप बघतो मागे, की खूप बरं वाटतं. याचं कारण काय, कुठली गोष्ट सहज मिळत नाही. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अगदीच. मागच्या 3 टर्ममध्ये मला ही संधी आली होती, पण काही कारणामुळे ती मला मिळू शकली नाही. पण यावेळेस देशातल्या लोकांनी म्हणा, की सगळ्यांच्या सदिच्छा म्हणा, आपल्या पाठी असल्यामुळं हे शक्य होऊ शकलं. मुळात ही संघटना कोणत्या मुद्द्यांवर काम करते? संघटना ही टपाल खात्यातील मागासवर्गीय कर्मचारी जे आहेत, म्हणजे टपाल खात्यामध्ये ऑलरेडी 3 संघटना आहेत आणि त्या 3 संघटना व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचं हितरक्षण करणं, म्हणजे त्यांचे त्यांचे सगळेच प्रश्न, त्यांचे प्रमोशन असतील, त्यांचा बॅकलॉग असेल, त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला असेल, सर्वांगीण त्यांच्या हिताचं रक्षण करणं, हे काम ही संघटना करते. मागासवर्गीय लोकांना एक आधार आहे या संघटनेचा. म्हणजे इतर टपाल खात्यात आपली लोकं काम करत असताना त्यांना तेवढा न्याय मिळत नाही. पण असोसिएशन मार्फत मागच्या काही वर्षामध्ये आपल्या समाजातल्या लोकांना, विशेषतः ज्या समाज समूहाचा मी प्रतिनिधित्व करतो, त्या समाजातल्या लोकांना या संघटनेने न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रमुख समस्या आहेत ज्या उद्भवतात? त्यांचं सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती लोकांना कधी-कधी जाणते-अजाणतेपणे त्यांच्यावरती अन्याय होतो. जातीच्या आधारावरती अन्याय होतो. हं, मग जातीच्या आधारावरती अन्याय होत असताना मग काय होतं, बऱ्याच वेळा मग एका वेगळ्या मानसिकतेने त्याची बदली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करणं. हं. त्याला एखाद्या खोट्या केसमध्येही फसवण्याचा प्रयत्न होतो कधी-कधी काही ठिकाणी. म्हणजे जातीचा हा जो फॅक्ट आहे, म्हणजे जात नाही ती जात असं म्हणतात ना, की त्या आधारावरती त्या बऱ्याच लोकांना छळलं जातं. त्यांचं प्रमोशन असेल किंवा त्यांच्या अनेक समस्या ज्या आहेत आपल्याला भेडसावतात इन जनरल. त्या अनेक समस्यांना आपण या माध्यमातून अ, त्यांचा निराकरण करतो. निरंतर निराकरण करण्याचा आपण हा प्रयत्न करत असतो. मुळात एस-सी, एस-टी या कर्मचाऱ्यांसाठी आपली ही असोसिएशन संघटना आहे. पण जर ओपन कॅटेगरीचा व्यक्ती किंवा कर्मचारी आला, तर त्याच्या संदर्भात तुम्ही कशी पावलं उचलता? त्यांना काही मदत करता का? करता तर का करता आणि नाही तर का नाही करत? गुड क्वेशन. थँक सगळ्यात यू. चांगला प्रश्न आहे माझ्यासाठी हा. कारण या संघटनेचं नाव मुळात एस-सी, एस-टी वेलफेअर असोसिएशन आहे बरोबर, पुष्पगडामध्ये. बरोबर. पण आजच्या घडीला एस-सी, एस-टी व्यतिरिक्त माझ्याबरोबर ओ-बी-सी आहेत, माझ्याबरोबर मराठा समाजातले लोक आहेत, माझ्याबरोबर ब्राह्मण समाजातली लोक आहेत. जी मंडळी आज या संघटनेचा आधार बनून काम करतायत. कारण हं, शोषिताला जात नसते, ही मी स्वतः लावलेली कन्सेप्ट आहे. बरोबर. आणि शोषित समाज मग तो शोषित कोणीही असेल, मग तो फक्त एस-सी, एस-टीच नसेल, तो इतर समाजातला माणूस शोषित असू शकतो. त्याच्यावरती अन्याय होतो. हं, मग त्यांनी कुणाकडे जायचं? हं. मग त्यांनी जर कुणाकडे जायचं हा त्यांच्यापुढे पडलेला प्रश्न असतो. ते लोकं सगळे या माध्यमातून संघटनेकडे येतात. आपण त्यांना अनेक प्रकारे मदत करत असतो. त्यामुळे जातीविरहित आज आपलं स्वरूप आपण तयार करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये तरी हां. देशामधला अजून तर मी आज माझा प्रवास अजून सुरू पण झाला नाही. पण महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या जाती धर्माची लोकं आपल्याबरोबर काम करतायत. कुठेही आपण त्या सगळ्या गोष्टीला म्हणजे आपण तरी पाळत नाहीये. म्हणजे कोणी आला आपल्याबरोबर तर आपण त्याला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. प्रशासनाशी या संदर्भात आपले चांगले संबंध आहेत. प्रशासनाला पण सांगत असतो, की सर ये बंदा जो है, वो भले हमारे समाज का नहीं, लेकिन उसको हेल्प करना हमारी जिम्मेदारी है. बरोबर. आपण ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आरक्षण धोरणांची अंमलबजावणी किंवा आपण म्हणू शकतो, की बऱ्याच अशा गोष्टी आहेत जिथे ज्या मुद्द्यांवरती एस-सी, एस-टी वाल्यांना तिथे प्राधान्य दिलं जात नाही किंवा या गोष्टी. मग अशा मुद्द्यांवरती तुम्ही कशा पद्धतीने काम करता? नाही, आरक्षण धोरणावरती आपण काम करतोच ना. म्हणजे तो तो तर इन जनरल मोठा प्रश्न मुळात आहे. प्रमोशन पण हो. होता मिळत नाही लवकर किंवा नाही, एस-सी, एस-टी असल्यामुळे प्रमोशन न दिलं जातं. नाही, असं नाही. काही तसं अनुभव आलेत नाही, का? नाही, नाही. काय तसं सांगाल? तसं तसं आताच्या म्हणजे पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आता तसं होत नाही. आता किमान सगळे लॉज जे आहेत, ते हं, सगळे असोसिएशन एस-सी म्हणजे एस-सी, एस-टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहेत. बरोबर. त्यामुळं म्हणजे कास्ट डिस्क्रिमिनेशन हं, शक्यतो होत नाही. म्हणजे हं. माझा अनुभव सांगतो हां.
म्हणजे ठीक आहे, मनामध्ये जात नावाचा फॅक्ट असतो. आहे, आहे. पण माझ्या खात्यामध्ये तरी ॲज पर रूल त्या सगळ्या गोष्टी चालतात. हे मी अत्यंत अभिमानाने सांगू शकतो. हं. त्यामुळे तसं मला तरी आता माझ्या डिपार्टमेंटमध्ये माझ्या टपाल खात्यात तरी मी म्हणजे माझ्या महाराष्ट्र सर्कलमध्ये तरी बोलतोय हां. कारण देश पातळीवर आता मला काम करायचं आहे. त्यामुळे तिथला अनुभव माझा वेगळा असेल, पण इथला अनुभव माझा चांगला आहे. म्हणजे माझे प्रशासनातले माझे सगळे अधिकारी आहेत, ते अत्यंत सपोर्टिव्ह आहेत मला या सगळ्या संदर्भात. आपण एखादा प्रश्न त्यांना सांगितला, ते ऐकतात, त्याच्यावर निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. हा माझा अनुभव आहे आतापर्यंत. त्यामुळे मी याबाबतीत असं म्हणणार नाही, की कुठेतरी म्हणजे हे होतंय डिस्क्रिमिनेशन होतंय असं मला तरी दिसत नाही. होतं थोडंफार सगळीकडे असतं. त्याला काही जास्त आपण महत्त्व देत बसायचं नाही. माझा एक स्वभाव आहे. कारण आपण आपला विचार असा ब्रॉड ठेवला पाहिजे. म्हणजे आपले कॅनव्हास मोठा असला पाहिजे, वैचारिक बरोबर, कॅनव्हास. बरोबर. वैचारिक कॅनव्हास मोठा असेल, समोरची मंडळी पण तुम्हाला त्या अँगलनी ट्रीट करतात. हा माझा अनुभव आहे. अ, या संघटनेच्या अंतर्गत आता तुम्ही युवा नेतृत्व आहात, उभरतं नेतृत्व आहात. या संघटनेच्या अंतर्गत असे कोणते नवे उपक्रम आहेत, जे तुम्ही राबवू इच्छिता किंवा ते तुम्हाला राबवायचे आहेत? अनेक उपक्रम माझ्या डोक्यात आहेत. म्हणजे संघटनेच्या अनुषंगाने विचार केला, हं. तर आपल्याला मुळात मी काही प्रश्न असे घेतलेत, की इन जनरल पण आहेत. काही प्रश्न असे आहेत, की सोशल पण आहेत. म्हणजे सोशल प्रश्न असं म्हटलं, की मी बऱ्याच वर्षापासून असा विचार करतोय, की बाबासाहेब आंबेडकरांना जी जयंतीची सुट्टी असते, ती सुट्टी ऐन वेळेला आपण डिपार्टमेंट देतं. ऐन वेळेला बरोबर. देतात केंद्र सरकारमध्ये. मी या संदर्भात एक सर्कल सेक्रेटरी असताना 10-15 वर्षापूर्वी असा पत्रव्यवहार केला होता. पण तो प्रश्न दिल्ली लेव्हलला असल्यामुळं मी त्या संदर्भात जास्त पाठपुरावा करू शकलो नाही. माझ्या मर्यादा आहेत. पण त्या प्रश्नावर मी पहिल्यांदा माझं माझं आहे की बाबासाहेबांची जयंती देश पातळीवरती त्या कॅलेंडरमध्ये असावी, असा माझा स्वतःचा मानस आहे आणि मी त्यासाठी पहिला प्रयत्न करणार आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की आमच्या डिपार्टमेंटचे लायसन ऑफिसर असतात. म्हणजे एस-सी, एस-टीसाठी लायसन ऑफिसर नावाची एक पोस्ट असते. देश पातळीवरती पण डायरेक्टमध्ये. त्याचे लायसन ऑफिसर महाराष्ट्रामध्ये पण असतात. त्या लायसन ऑफिसरच्या माध्यमातून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे जे सगळे प्रश्न असतील, ते सगळे सोडवण्याची जबाबदारी त्या लायसन ऑफिसरला असते. त्या संदर्भात मी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेन देश पातळीवरून. हा माझ्या डोक्यात सगळ्यात मोठा प्रश्न आहे, की लायसन ऑफिसरला जास्त ॲक्टिव्ह करणं. मग त्यांचे सगळेच प्रश्न असतील. त्यांचे एकंदर जे सगळेच प्रश्न असतील, त्या लायसन ऑफिसरला एकदा ॲक्टिव्ह केलं तुम्ही, की आपल्या लोकांवरती अन्याय होणं कमी होईल किंवा तो होणारही नाही. हा माझ्या डोक्यातला सगळ्यात मोठा अन्याय प्रश्न. म्हणजे कोणत्या प्रकारचे अन्याय? कुठलाही अन्याय होऊ शकतो. अन्यायाला काय वाह! स्क्रिप्ट अशी परिभाषा नाहीये, की अन्याय असाच होऊ शकतो. अन्याय तुम्हाला न बोलताही तुमच्यावरती अन्याय होतो. जात नावाचे कांबळे आडनाव दिसलं की लगेच काही निगेटिव्ह लोकांच्या डोक्यात लगेच एक धारणा असते, नाही कांबळे बोलले का येई. हं. ती मानसिकता असते त्या लोकांची. आपण त्याला काय करू शकत नाही. मग ती मानसिकता कमी करण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. मग त्यांना आणि लोक आता हल्ली तेवढं नाही राहिलं पूर्वीपासून. मी ज्यावेळेस आलो त्यावेळेची परिस्थिती वेगळी, आताची हं. परिस्थिती वेगळी. आता तेवढे लोकं करत नाहीत. आता सगळेच इन जनरल अधिकारी जे सगळे आहेत ना, जनरल कास्टमधले सगळे अधिकारी सपोर्टिव्ह आपल्याला. काय करू त्यांना माहिती आहे बरं कारणं काही असतील, पण ते सपोर्ट करतात ही मोठी गोष्ट आहे ना. नाहीतर पूर्वी आपल्याला कोणी उभंच नव्हतं करत. आपल्या समाजातल्या माणसाला कोणी उभंच नव्हतं करत. आणि युनियनवाले पण आपल्या लोकांना सपोर्ट नाही करायचे ॲज अ कास्ट बेस म्हणून. अधिकाऱ्यांचं नसायचं. आज परिस्थिती पूर्ण उलटी झालेली आहे. चेंज झालेली आहे. अधिकारी सपोर्ट करतात, आपल्याला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना माहिती आहे, की वरच्या लेव्हलला हे लोकं भांडू शकतात. आपल्याकडे चॅनल्स आहेत. आमचा एस-सी-टी सेल आहे जो डायरेक्टरेटमध्ये त्याचबरोबर आम्ही कमिशन पण आहे ना आपल्याकडे. बरोबर. आपल्या लोकांचं हितरक्षण करण्यासाठी एस-सी आणि एस-टीचं कमिशन पण आहे. मग त्या कमिशनच्या माध्यमातून आपल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो. आता माझ्याकडे एवढं मोठं चॅनल आल्यामुळं त्याचा आपण आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी सकारात्मक उपयोग करू. नकारात्मक नाही करणार आपण. आपण बरोबर. कोणाला विनाकारण त्रास देणार नाही. माझा एक स्वभाव नाही तो त्रास देण्याचा. माझा सगळ्यात जास्त आपल्या अधिकाऱ्यांशी संबंध ठेवून आपल्या लोकांची कामं कशी करता येईल, आम्ही नेहमी प्रयत्न करत आलोय. त्यामुळे हा प्रश्न माझ्या महाराष्ट्र पातळीवरती होता. हाच प्रश्न देश म्हणजे हाच प्रयत्न माझा देश पातळीवरती पण असेल आणि त्या संदर्भात माझे सगळे अधिकारी आज म्हणजे मी सेक्रेटरी जनरल झाल्यामुळे सगळे अधिकारी म्हणजे खुश आहेत असं म्हटलं तरी चालेल. कारण मला जे निरोप म्हणजे त्यांचे मेसेजेस मला येत आहेत म्हणून बोलतोय. असं काही नाही, पण मेसेज माझ्यापर्यंत येत आहेत. ते सगळे अधिकारी खुश आहेत, की मी पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे. मी निगेटिव्ह विचार कधी करत नाही. याच मुद्द्याला अनुसरून मी माझा दुसरा प्रश्न विचारते, की आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता मोमेंट किंवा असा कोणता क्षण आलाय का, जिथे तुम्हाला संघर्ष करावा लागला, पण त्यामधून तुम्हाला असं वाटलं, की नाही आता थांबायचं नाही. असा कोणता क्षण होता का? आता असे अनेक आहेत, की मी आपल्या लोकांच्या बाबतीत काम करत असताना अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत. त्या अनुभवलं? अनेक अनुभवल्यात, अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी अनुभवल्यात.
म्हणजे एक प्रश्न तुला सांगतो, की एक आमचे अशोक पवार नावाचे एक आमचे मोठे नेते होते आपल्या समाजातले. हं, पोस्टाच्या युनियनमध्ये त्याचं खूप मोठं नाव आहे. आजही आहे, ते वारले आता. हं, ते वारल्यानंतर आपल्या लोकांची अवस्था मी बघितली, की हं, आपल्या लोकांना कुणीच वाली नाहीये. या प्रवास जवळून बघितलाय. मग आपल्या लोकांनी ते एका विशिष्ट युनियनचे सर्कल सेक्रेटरी होते. हा भाग सोडून द्या. पण त्यानंतर आपल्या लोकांनी जायचं कुठं? हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि आता अशा रात्री ते वारले त्या रात्री मी शांतपणे विचार केला, की माझ्या लोकांचं हितरक्षण करणार कोण आता? भले ते युनियनचे होते, पण ते आपल्या समाजातले असल्यामुळे एक माणसाला एक सॉफ्ट कॉर्नर असतं ना, हं. आपल्या समाजातल्या माणसाच्याबद्दल. मी रात्रभर विचार केला, की आपल्याला आपल्या लोकांचं पुढे काय होणार? हा मला पडलेला प्रश्न होता आणि त्यानंतर मी एस-सी-एस-टी असोसिएशन जास्त ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला. मी होतो त्या संघटनेमध्ये, पण जास्त ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि आज ते खरं कारण जे आहे, की माझ्या लोकांना कोणी वाली नाही. आता माझ्या लोकांचं काय होणार? हा माझ्या मनात आलेला प्रश्न आणि तो प्रश्न मला सतावत असताना मी आज या असोसिएशनमध्ये स्वतःला वाहून घेतलं आणि आज तुम्ही सगळे बघतायत, की आज आपला हा प्रवास आहे आपण इथपर्यंत आणून पोहोचलेला आहे. म्हणजे रेव्हरंड जे.सी. जॅक्सनचं एक वाक्य आहे, "मी कुठून आलो आहे याहून माझी परीक्षा करू नका. मी जिथून आलोय माझी परीक्षा मी कुठे येऊन पोहोचलो अधिक लक्षात घ्या." हे रेव्हरंड जे.सी. जॅक्सन जे अमेरिकन जे कृष्णवर्य नेते त्यांचं ते वाक्य आहे. त्यामुळं आपल्याला याच्याकडे खूप आपला मोठ्या म्हणजे कॅनव्हास ठेवून आपल्याला विचार करावा लागणार आहे आपल्या लोकांसाठी. पण आपल्या लोकांना कोणी वाली नाही. हा माझा स्वतःचा समज झाला म्हणून आपल्याला एक काम करायचंय आणि आता या माध्यमातून आता ते सगळ्यांसाठीच आपण काम करतोय. काय फरक पडतो आपल्याला? हं. आपण काय बोलणार एस-सी-एस-टीचं असलं आहे म्हणून त्याचं काम करतोय बाकीच्यांसाठी नाही, सगळ्यांसाठी काम करायचंय. त्यामुळे सगळ्या लोकांच्या म्हणजे कधी-कधी असं तुला सांगतो, की एखादं काम माझ्याकडे एस-सी-एस-टीचं आलं आणि एखादं काम माझ्याकडे अप्पर कास्ट, जनरल कास्ट कॅटेगरीमधल्या माणसाचं झालं. मी त्याचं काम पहिलं करतो. हा माझा मी आता स्वतः असं लावून घेतलं. त्या माणसाचं काम यासाठी पहिलं करतो, की त्याचं काम झाल्यानंतर तो माणूस तुमची ॲडव्हर्टाइज आपल्या-आप लोकांकडे करत असतो. आपल्या-आप. अगदीच, अगदीच. आपल्या माणसाचं काम करत असेल तर बघ नाही, पण त्या माणसाचं काम पहिलं प्राधान्य देतो. कारण तो तुमच्याबद्दल तर आपल्याबद्दल नकारात्मक जी आपली धारणा असते आपल्या लोकांबद्दल, ती धारणा कमी करण्याचं काम तो कर्मचारी करत असतो. हा माझा स्वतःचा मी केलेला विचार आहे आणि तो मला म्हणजे ह्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे फळात पण आलेला बघितलंय मी. सरकारी अनेक योजना आलेल्या आहेत, पण एस-सी-एस-टी कर्मचाऱ्यांपर्यंत ते पोहोचत नाहीये. संघटनेच्या मार्फत कशा पद्धतीने कार्य करता यासाठी? सरकारी अनेक योजना आलेल्या आहेत. आता यापुढे महाराष्ट्र हा माझं कार्यक्षेत्र आहे. माझं देश कार्यक्षेत्र आहे. बरं. आता देश पातळीवरच्या योजना आणि महाराष्ट्रातल्या योजना. महाराष्ट्रामध्ये मी आता यापुढे मी नसेल कदाचित. कारण नाहीच आता म्हटलं तरी चालेल. त्यामुळे देश पातळीवरची ज्या काही योजना असतात, हं. त्या पद्धतीनं राबवण्यासाठी मी प्रयत्न करेल. ज्या योजना असतील, ते ज्या सगळ्या योजना माझ्यापर्यंत पोहोचतील, ज्या कुठल्या असतील, त्या पद्धतीने त्या वापरण्याचा प्रत्येक सर्कलमधले वेगवेगळे पैलू असतात. त्यामुळे त्या वापरण्याचा माझ्यापर्यंत मी प्रयत्न करेन. ज्या माझ्यापर्यंत आल्या, मी एकदम ओपन माइंडेड आहे. त्यामुळं असं काही नाही, की आपण आपल्या लोकांसाठी ते जे माझ्यापर्यंत येईल ते करण्याचा प्रयत्न करेल. जे काही असेल ते. म्हणजे आता कुठल्या योजना असतील, त्या तू सांगू शकशील, मला सांग. मी त्याबद्दल निश्चितच विचार करेल. मग तुझ्या डोक्यात काय मला माहीत नाही, पण हे मी इन जनरल बोलतोय. पोस्टल कर्मचाऱ्यांना किंवा तरुणांना काय संदेश द्याल आणि काय सांगाल? किंवा कोणते आवाहन कराल? नाही, मी आवाहन करण्याइतपत मोठा माणूस नाहीये. मी खूप छोटा माणूस आहे. पण मी एकच सांगतो, की कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. हं. हे मी स्वतः अनुभवलंय. म्हणजे भले 2005 साली मी या संघटनेत सर्कल सेक्रेटरी म्हणून आलो असेल. पण मधल्या 3 कालखंडात म्हणजे 12 वर्ष ज्या पदांनी मला हुलकावणी दिली होती, काही कारणं असतील. मी माझे पेशन्स सोडले नाहीत. माझं काम सोडलं नाही. मी काम करत राहिलो. त्याचा परिणाम असा झाला, की लोकांना पर्यायी तिथं तुम्हाला न्यावं लागलं. मी शॉर्टकट नाही निवडला. शॉर्टकट निवडला असता तर मी काय इतर लोकांसारखं उलटे-सुलटे गोष्टी करून मी पद मिळवलं असतं. पण बरोबर. आज जे पद मिळवलंय मी, की मिळालंय मला, ते लोकांनी दिलेले आहे. मी घेतले. मी ते आजही कधी-कधी माझ्या भाषणामध्ये मी एकदम ओपनली बोलतो, की आजही मला या पदाचे काही देणे-घेणे नाही. काही फरक पडत नाही मला. माझा एम तो नव्हताच, की मला ह्या पदावरती जायचंय, की मला ते असेल तर मी काम करेल. काय मला एकच माहिती आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे, मी फुल्यांचा कार्यकर्ता आहे, मी शाहू महाराजांचा कार्यकर्ता आहे, मी शिवाजी महाराजांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं तो माझा आदर्श आहे. तो आदर्श माझा असल्यामुळं मी माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला पटेल.
की मला जे वाटेल ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल आणि मी तुम्हाला एकच सांगतो, की किमान अजून तरी माझ्याबद्दलची प्रतिमा मी कॉन्ट्रोव्हर्शियल ठेवली नाही. माझ्या टपाल खात्यामध्ये पण नाही, जनरली कॉन्ट्रोव्हर्शियल नाही. त्यामुळं तो एक माझ्यामधला प्लस पॉइंट असं आहे, असं समजून तुम्ही चाला. म्हणजे दुसरं काही नाही. तर असं म्हणतो, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, त्यांच्या कुटुंबाचा हात असतो. तुम्हाला कसा कुटुंबाचा सपोर्ट मिळालाय, पाठिंबा मिळालाय आणि महत्त्वाचं म्हणजे अशा कोणत्या घटना झाल्यात का, की जिथे कुटुंबाला सहन करावं लागलं? अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एकच नाही, अनेक गोष्टी आहेत. त्यामुळं पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीवर बोलणं बरोबर नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकेल, मी चळवळीपासून ते आत्तापर्यंत हं. माझ्या कुटुंबाने मला नेहमी साथ दिली. म्हणजे मी जेव्हा बेरोजगार होतो तेव्हापासून, आता नोकरीला आहे, आता ठीक आहे, आता एक थोडंसं नाव झालंय असं तुम्ही म्हणताय म्हणून. मला तर वाटत नाही. तर माझ्या कुटुंबाने, माझ्या बायकोनी, माझ्या पोरांनी, माझ्या आईनी, माझ्या बहिणीनी, सगळ्या लोकांनी, या सगळ्या लोकांनी मला या सगळ्या प्रवासात साथ दिली. म्हणजे मी करत असताना, हे सगळं काम करत असताना, मी कधी-कधी त्यांच्यावरती अन्याय करतोय, मला पण माहिती आहे. माझी मुलगी असेल, तिच्यावरती मी अन्याय करतोय. त्यामुळं मी त्यांच्यावर अन्याय करून मला दिसतंय, मी त्यांच्यावर माझ्याकडनं अन्याय होतोय. पण माझा मोटो मी ठेवलाय, की ज्या चळवळीतून मी आलोय, मी लहानपणापासून चळवळीतच काम करत आलोय. माझा मला कदाचित राजेंद्रनी त्याच्या त्या थेट वार्ताच्या चॅनलवरती ज्यांनी मुलाखती म्हणजे यांनी जी माझ्याबद्दल परिचय सांगितला. मी चळवळीतून आलोय. चळवळीतून आल्यामुळं बेरोजगार ते बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतराचं आंदोलन, आंदोलनानंतर या सगळ्या गोष्टी झेलत, 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 झेलत हा प्रवास केलाय आणि इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा त्यांना त्रास झालाय. अगदी प्रामाणिकपणे सांगेल, की त्यांना खरंच त्रास झालाय. पण माझ्या डोक्यात एकच होतं, की आपण कुणाची तरी देणेकरी आहोत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपण कधी-कधी म्हणतो ना, की बाबासाहेबांनी 4 लेकरं तुमच्यासाठी मातीत घातली. ते कोणासाठी घातलीत? आमच्यासाठी घातलीत ना. तर त्यांच्या ऋणातून काही अंशी म्हणजे धुळीचा कण व्हावं, एवढं ऋणातून मुक्त व्हावं, एवढी मरण्याअगोदर माझी एक इच्छा आहे, की बाबासाहेबांच्या प्रती आपण प्रामाणिक आहोत. मला अनेक आमिषं आली. असं आमिषं नाही आली. मला अनेक आमिषं आली. आर्थिक आमिषं आली. अनेक गोष्टी आली. पदाची आमिषं आली. मी कधी ते स्वीकारले नाही. कारण मला माझ्या डोक्यात ते नव्हतंच. पद, पैसा, प्रतिष्ठा माझ्या डोक्यात नव्हतं. माझ्या डोक्यात एकच होतं, की ज्यांना मी अकाउंटेबल आहे, ज्या महामानवाला मी अकाउंटेबल आहे, त्याच्या नावाला काळिमा लागता नाही, की त्याच्या नावाला कुठे ठेच पोचता नाही. एवढं काम माझ्याकडनं कधीच होऊ नये. आणि आता काय राहिलं, आता सगळं प्रवास आता काय एक टप्प्यावर आपण येऊन थांबलेलो. आता काहीच अपेक्षा नाहीत. त्यामुळं माझ्या कुटुंबाचा मी ऋणी असेलच, त्याबद्दल वादच नाही. माझ्या संपूर्ण कुटुंबाचं ऋणी असेल. त्यांच्यावर इनजस्टिस झालं, त्यामुळे ऋणी असणं स्वाभाविक आहे. आणि माझी मित्रमंडळी, माझे सहकारी यांच्यामध्ये मला ज्यांनी साथ दिली आत्तापर्यंत, त्या सगळ्यांचा मी शतशः आभारी आहे. म्हणजे अशोक घोषचा प्रवास मगाशी त्या थेट वार्ताच्या चॅनलमध्ये बोलला अशोक घोष. आम्ही अशोक घोष चालवत असताना कसं-कसं चालवलं आमचं आम्हाला माहिती आहे. उभं कसं केलं आम्हाला माहिती राजेंद्रला मला. आम्ही दोघांनीच ते उभं केलं आतापर्यंत. म्हणजे कधी-कधी अशी अवस्था होती, की त्या राजेंद्रला तेव्हा अटॅक आला होता. म्हणजे किस्सा सांगतो तुला, की राजेंद्रला तेव्हा अटॅक आला होता. राजेवाडी हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता आणि मी रस्त्यावरती एकटा लढत होतो त्यावेळेस. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि तो कार्यक्रम अटॅक आल्यानंतर तो परत दुसऱ्या दिवशी उठला आणि तो कार्यक्रमाला त्या आला आमच्या त्या कार्यक्रमाला म्हणजे शबाना आझमी किंवा छगन भुजबळ, डॉक्टर नितीन राऊत, निळू फुलेंचा प्रतिनिधी होता. तर नामदेव ढसाळ होते त्या कार्यक्रमाला. एवढा मोठा इव्हेंट शो आम्ही केला होता. पण कधी-कधी असे पण प्रसंग येतात. त्या अवस्थेतून आम्ही तो कार्यक्रम यशस्वी करायला गेले. काही वर्ष आम्ही अशोक चालवलं. पण आता मला वेळ मिळत नाही, पर्याय नाही. मी सध्या सायलेंट मोडवरती आहे. पण चळवळीतलं काम करणं थांबणार नाही, मरेपर्यंत थांबणार नाही एवढं सांगतो. म्हणजे मी तर असो नाहीतर नसो. पण चळवळी जोपर्यंत आपला श्वास आहे, तोपर्यंत चळवळ आपल्यासाठी आहे आणि आपल्या अपेक्षा काही नाही आता चळवळीकडनं. फिनिश. चळवळीकडनं आपली अपेक्षा काही नाही. फक्त मला एकच कळतं, की माझ्यावरती कुठलातरी डाग लागू नये, एवढं करत असताना. एवढी फक्त प्रामाणिक माझी अपेक्षा आहे. बाकी काही माझी अपेक्षा नाही कोणाकडून. तर वडिलांनी स्थापन केलेली संस्था आणि तुम्ही त्यात आता सेक्रेटरी जनरल म्हणून कार्यरत आहात, देश पातळीवर कार्यरत आहात. मुळात काय भावना आहे, की जेव्हा वडिलांचा प्रवास तुम्ही पाहिलेला आहे, सामाजिक कार्य काय सांगाल? आणि आता तुमचं जे व्हिजन आहे, ते प्रेक्षकांना प्लीज एकदा क्लिअर हा प्रश्न तू कट करू नकोस. याचं कारण काय? हा माझ्यासाठी भावनिक प्रश्न आहे. त्याचं कारण काय आहे? माझ्या बापांनी अत्यंत बाप म्हणतो माझा, वडिलांमध्ये बाप म्हणतो. माझ्या बापांनी अत्यंत हलाखीत दिवस जगत हे सगळी संघटनेचं काम केलं. म्हणजे माझे वडील वारले, तर आमच्या बापाच्या खात्यामध्ये फक्त ₹1200 होते. जी-पी-एफ जनरल प्रॉव्हिडंट फंड होता ना, तो फक्त ₹1200 होता. आणि
कुठलेही पैसे शिल्लक नाही. म्हणजे आमच्याकडे स्वतःचं घर पण नव्हतं मला. म्हणजे हे घर माझं मी घेतलेलं घर आहे. त्यामुळं माझ्याकडे काही नव्हतं. शून्यातून सगळा प्रवास केला. संघटनेसाठी माझ्या बापांनी सर्वस्व दिलं. म्हणजे तुला शेवटचा किस्सा सांगतो. माझ्या वडिलांना मुलुंडला अटॅक आला. म्हणजे ॲडमिट होते आणि अटॅक आला. तर सोलापूरला एक अधिवेशन घ्यायचं होतं या एस-सी-एस-टी असोसिएशनचं आणि त्यांनी आपली नस म्हणजे सलाईनचं असं ते पाईप असा जोरात काढून फेकून द्यायचा. त्या रक्ताच्या शिंका सगळ्या उडाल्या. म्हणजे उद्या माझं अधिवेशन, मी आज ॲडमिट आहे. मला जायचं तिथं. ही भावना आहे ना, भावना. ही भावना अत्यंत महत्त्वाची माझ्यासाठी. ती भावनिक आहे माझ्यासाठी खूप, खूप इमोशनल आहे. म्हणजे ज्या अवस्थेमध्ये माझ्या बापाने या संघटनेचा विचार केला, त्या त्याच्या भावनांना कुठे तडा जाऊ नये, हा नेहमी प्रयत्न माझ्या डोक्यात नेहमी प्रश्न ओळखला, की या अवस्थेत माझ्या वडिलांनी काम केलं. ती वारल्यानंतर त्याच रात्री ते वारले. त्यामुळं मी या सगळ्या गोष्टीचा खूप भावनिकतेने विचार करतो. संघटना म्हणून नाही विचार करत, मी भावनिकतेने विचार करतो. हे सगळं जवळून बघितलं. त्यामुळे या संघटनेला कुठं गालबोट लागावं, की या संघटनेचं कुठं नुकसान व्हावं, असं माझ्या डोक्यात कधीच आलं नाही आणि कधी येणार पण नाही. भले मी सगळं आज असेल, उद्या नसेल, पण मला काही फरक पडत नाही या सगळ्या गोष्टीचा. मी कुठलं मिळवण्यासाठी आलो नाही. त्यामुळं समाजाप्रती काहीतरी देण्यासाठी आलो, बाकीचं काय आपला उद्देश. तर माझा शेवटचा प्रश्न आहे, की तरुणांना काय संदेश द्याल? तरुणांना मी सांगितलं, शॉर्टकट स्वीकारू नका. शॉर्टकट हा नेहमी धोकादायक असतो. कुठलाही शॉर्टकट हा नेहमी धोकादायक असतो. तुम्हाला काम करावंच लागेल. काम, काम आणि काम. ओके. कामाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्हाला एफर्ट्स करावे लागेल. मी जर इथे बसून म्हटलो, नाही, नाही, सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही त्या गोष्टी. तुम्हाला काही ना काही काम करावं लागेल, प्रॅक्टिकल करावं लागेल. मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीशिवाय पर्याय, मेहनतीला पर्याय नाही. मेहनतीला कुठलाही पर्याय नाही. हे मी माझ्या एवढ्या वर्षाचा अनुभवून बोलतोय. त्यामुळं शॉर्टकट मी कधी स्वीकारला नाही आणि मी कुणाला कुठल्याही माझ्या म्हणजे जे हा चॅनलच्या माध्यमातून जे माझे प्रेक्षक बघणार असतील, त्यांना सांगतो शॉर्टकट घेऊ नका कुठलाही. शॉर्टकटने काही मिळत नाही. मिळते भले तुम्हाला तात्पुरतं यश मिळेल, पण ते दीर्घकाळ टिकणारं नसेल, एवढं मी सांगू शकेन. सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. जय ओके. भीम. जय भीम, जय भीम. सर्वांना जय भीम. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारे हे उभरतं नेतृत्व, उमदं नेतृत्व, युवा, तरुण नेतृत्व मी तर खरं यांना म्हणेन आणि त्यांनी जो दिलेला मोलाचा सल्ला खरंच तरुणांनी आत्मसात करावा अशी आमची इच्छा आहे. मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबते. पाहत राहा थेट वार्ता.